रत्नागिरी जिल्ह्यात ड्रग्सच्या विळख्यानं समाजाला ग्रासलं आहे। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच या व्यसनाच्या जाळ्यात ओढलं जातंय। पण आता पालकमंत्री उदय सामंत यांनी कठोर पाऊल उचललं आहे। त्यांनी पोलीस विभागाला स्पष्ट आदेश दिलेत। ड्रग्ज माफियांचा बिमोड करा। पुढच्या 2-3 महिन्यात रत्नागिरी जिल्हा ड्रग्ज मुक्त झाला पाहिजे। समाजाला या संकटातून मुक्त करण्याची ही वेळ आली आहे असं ते म्हणाले आहेत। आज आपल्याकडे अंमली पदार्थाचा जो विळखा आहे हा वाढण्याची शक्यता फार मोठ्या पद्धतीने आहे आणि म्हणून काल मी सगळ्या पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावलं होतं आणि मी त्यांना स्पष्ट सांगितलं की अंमली पदार्थाच्या बाबतीमध्ये पकडलेल्या माणसाला एखाद्या पुढाऱ्यानं सोडा म्हणून जर फोन केला तर त्याचं नाव डायरीमध्ये लिहा आणि पत्रकार परिषद घेऊन सांगा की या पुढाऱ्यानं ड्रग्सचा माफिया जो आहे त्याला सोडण्यासाठी फोन केला होता आणि म्हणून एक मोहीम घेतली 3 महिन्यामध्ये। त्याच्यामुळे मला पुढच्या पिढीला विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना देखील एक विनंती करायची आहे, फक्त गुन्हा हा देणाऱ्यावर दाखल होणार नाही तर घेणाऱ्यावर देखील दाखल होणार आहे। काही दिवसांपूर्वीच आपल्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ड्रग्सच्या वाढत्या समस्येवर गंभीर चिंता व्यक्त केली। चरस गांजा इथे पकडला, अमुक पटला, बातमी तर ठळक। पोलीस काय कारवाई करतात किंवा सगळ्यांना सांगेल हे संपवा, आपला समाज संपवा। आपल्या रत्नागिरीत सिंधुदुर्गात मी संपवणारच। चरस गांजा आणि ब्राऊन शुगर पिढी बर्बाद करतात आणि देश बर्बाद झाले। याच्या शाळा कॉलेज यांच्या आवारात एजंट पोचले आहेत। बघा रत्नागिरीला पोलिसांना सांगा। ड्रग्सच्या विरोधातल्या या मोहिमेमध्ये सर्वांनी आम्हाला साथ द्यावी असं आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे। सगळ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या युवा पिढीला एक हात जोडून विनंती करायची आहे की या सगळ्या अंमली पदार्थाच्या सेवनापासून आपण दूर राहावं। शेवटी कुटुंब बर्बाद होतं, सगळी व्यवस्था बर्बाद होते, स्वतःचं आयुष्य बर्बाद होतं आणि जर पोलीस केस दाखल झाली तर पुढचं आयुष्य बर्बाद होतं। या बर्बादीला कोणी सामोरं जाऊ नये यासाठी कालचे मी काही निर्णय घेतलेले आहेत आणि म्हणून माझा इशारा समजा, माझी विनंती समजा, पालकमंत्री म्हणून चांगल्यासाठी दिलेली मी धमकी समजा। पण अंमली पदार्थाच्या आहारी जर कोण जाणारा असेल किंवा घालवण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर त्यातल्या 8 लोकांना काल मी तडीपार केलेला आहे। 2 वर्ष आता 5 जिल्ह्यामध्ये त्यांचा प्रवेश नाही आणि जर प्रवेश झाला तर त्या उचलून जेलमध्ये टाकाव्या अशा पद्धतीच्या सूचना जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून मी दिलेल्या आहेत। आणि म्हणून पालकांची आणि विशेषतः शिक्षकांची जबाबदारी आहे की आपलं योगदान देत असताना शिक्षणामध्ये देखील द्याच, परंतु आपला विद्यार्थी हा अंमली पदार्थाच्या आहारी जाणार नाही ही देखील दक्षता भविष्यामध्ये शिक्षकांनी, नगरपालिकेने, त्यानुसार जिल्हा परिषदेने देखील घेण्याची गरज आहे। मी बैठक तातडीनं का लावली? आपण असं म्हणतो की हे लोन फक्त शहरापुरतं आहे। या जिल्ह्यातला असा एक भाग आहे जो जिल्ह्याचं टोक आहे, तिथे एक वाडी आहे, त्या वाडीचं मी नाव घेत नाही। त्या ग्रामीण भागामधला मुलगा देखील त्या सेवनानं 15 दिवसापूर्वी दगावला आणि म्हणून अशी वेळ कोणाच्याही कुटुंबामध्ये येऊ नये यासाठी तुमचा घरातला आमदार म्हणून, घरातला पालकमंत्री म्हणून मी हा कठोर निर्णय घेतलाय आणि या निर्णयाला आपण सगळ्यांनी सहकार्य करावं ही देखील माझी विनंती आहे। पालकमंत्री उदय सामंत यांची रत्नागिरी जिल्ह्यातील ड्रग्ज विरुद्धची ठाम भूमिका आता सर्वांचं कौतुक मिळवत आहे। त्यांचं ध्येय आहे ड्रग्ज माफियांचं समूळ उच्चाटन। मुश्ताक खान, माय कोकण, रत्नागिरी।